नमस्कार मित्रांनो, क्रिश अपडेट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर मित्रांनो, बातमी अशी आली आहे की अल निनोमुळे प्रचंड 2027मध्ये आणि 2027पर्यंतसुद्धा प्रचंड उकाडा होणार आहे. तर बातमी अल निनोबाबत आहे. तर आपण याविषयी आपण सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण पाहू शकतो की अल निनोमुळे प्रचंड उकाडा ह्याही वर्षी होऊ शकतो आणि पुढच्याही वर्षी होऊ शकतो असं स्पष्ट मत आलं आहे. तर पुढील काही तासांमध्ये देशातील हवामान कसे असेल हा प्रश्न अनेकांच्या मनात घर करत असतात. परंतु जगभरातील संशोधक आणि हवामान तज्ज्ञांचे संपूर्ण लक्ष पॅसिफिक महासागरावर टिकून आहे. अल निनोच्या प्रणालीमुळे बदलते ऋतुचक्र अनेक गंभीर सक्रिय इन्फॉर्मेशन संकेत देत आहेत आणि ज्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये पॅसिफिक महासागरातील या स्थितीवरूनच जगभरातील हवामान बाबतचे अंदाज लावता येणार आहेत. काही अहवालाच्या माहितीनुसार 2027च्या अखेरपर्यंत प्रणालीचा प्रभाव पाहायला मिळू शकतो आणि नुकत्याच नॉर्थ अमेरिकन मल्टी मॉडेल कडून सागरी तापमानाच्या पूर्वानुमानानुसार नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 2027 या काळासाठी करण्यात आलेल्या निरीक्षणानुसार पॅसिफिक महासागराच्या मध्य आणि पूर्वेकडील भागांमध्ये सामान्याहून अधिक तापमानाची नोंद केली जाऊ शकते आणि हे परिणाम फक्त आशियापर्यंत दिसून येणार नसून ऑस्ट्रेलिया, दक्षिण पूर्व आशियाच्या काही भागांमध्ये सुद्धा हे संकट परिणाम करताना दिसू शकतं. यामध्ये जंगलामध्ये जे आपण आग लागण्याचा धोका अधिक वाढेल आणि दक्षिण पश्चिम अमेरिकेत अतिवृष्टी, पूरस्थितीची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर ह्या वर्षीसुद्धा दुष्काळच म्हणजेच दुष्काळ तर पडणारच आहे आणि उकाडा पण जास्त होणार आहे आणि भारतावर तर अल निनोचा परिणाम कमकुवत मान्सूनच्या रूपात पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे कृषी क्षेत्रावर मोठा परिणाम पाहायला मिळत आहे. सध्या भारत यावेळी परिणामामध्ये सुद्धा भिन्नता दिसून येईल. मात्र अल निनोच्या पार्श्वभूमीवर नोंदी पाहिल्यास त्यामुळे भारतात दुष्काळ, कमी पाऊस पडू शकतो असं उकाडा असे वातावरण पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, अर्धा जून जरी कोरडा गेलेला आहेच आणि जुलैमध्ये पाऊस पडण्याची शक्यता सांगण्यात आलेली आहे हवामान खात्याकडून, परंतु तोही सरासरीपेक्षा कमीच पडणार आहे असं स्पष्ट मत आहे. म्हणजे थोडक्यात झालं तर खूपच पाऊस कमी पडणार आहे. तर लाट आणि प्रवाळानंतरही गंभीर परिणाम होऊ शकतो आणि थोडक्यात जे सर्व हवामान तज्ज्ञ सांगत आहेत जगभरात अल निनोचा प्रभाव तर ह्या वर्षी आहे आणि पुढच्या वर्षीसुद्धा राहू शकतो आणि त्यामुळे सलग 2 वर्ष उकाडासुद्धा राहू शकतो. तर मित्रांनो, अशी ही अपडेट होती. दिलेली माहिती समजली असेल व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.